जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे संथ गतीने सुरू। 2604 पैकी फक्त 615 कामे पूर्ण, उर्वरित कामांची प्रतीक्षा कायम। अक्कलकोवा धडगाव तालुक्यात 590 ठिकाणी भूजलाभावी कामांना अडथळा, कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होता आहे। नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेची कामे संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यात एकूण 2604 कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 615 कामे पूर्ण झाली आहेत। अक्कलकोवा आणि धडगाव तालुक्यात 1733 सौर योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित कामे पाईप वॉटर सप्लाय योजनेअंतर्गत आहेत। एकूण 2604 कामांपैकी 1884 कामे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र अक्कलकोवा आणि धडगाव तालुक्यातील 590 ठिकाणी भूजल उपलब्ध नसल्यामुळे काही कामांना अडथळे निर्माण झाले आहेत। यासाठी पर्यायी योजना शासन स्तरावर राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली आहे। निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी ही कामे नेमकी कधी पूर्ण होणार याबाबत कोणतीही ठोस मुदत देण्यात आलेली नाही। आतापर्यंत 346 कोटी रुपयांचा खर्च झाला असून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर काय कारवाई होणार याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशन या अंतर्गत एकूण आपल्याकडे 2604 एवढे योजना मंजूर आहेत। हे 2604 योजनापैकी 1733 सोलर ची योजना आहे, जे मुख्यतः अक्राणी आणि अक्कलकोवा या 2 तालुक्यात आहे, आणि उर्वरित योजना आपले पाईप वॉटर सप्लाय PWS चे योजना आहेत, जे आपले बाकी सगळे तालुक्यात आहेत। या 2604 या योजनांपैकी आपले आज रोजी 1884 एवढी योजना कार्यरत आहेत, चालू आहेत, आणि 715 ही योजना आपले पूर्ण झालेले आहेत। 1885 योजनापैकी जे चालू आहेत त्यात सुद्धा 590 ठिकाणी अक्कलकोवा आणि अक्राणी तालुक्यात लो यील्ड असल्यामुळे तिथे भूजल जे आहे ते उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तिथे काम करू शकलो नाही। तर ते सुद्धा आम्ही एक सबस्टिट्यूट म्हणजे दुसरी प्रकारची आम्ही एक मोठी योजना प्रस्तावित करतोय शासनाला, पण त्या वगळून आपली मोठी प्रमाणे योजना आज रोजी चालू आहेत, आणि 75 ते 90% पर्यंत जे योजना गेलेले आहेत ते जवळपास 350 आपले आहेत, ते काही महिन्यात पूर्ण होतील। यात काही महिन्यापासून फंडची थोडी कमतरता असल्यामुळे आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने MOU सुद्धा साईन केलेला आहे। त्यात ते जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सेंट्रल शेअर आणि स्टेट शेअर देणार आहेत, आणि त्या अंतर्गत ते आपल्याकडून सुद्धा आपल्या जिल्ह्याला सुद्धा देणार आहेत। आणि आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात 307.46 कोटी खर्च झालेला असून उर्वरित जे पैसा आहे ते टप्प्याटप्प्याने आपल्याकडे येतील, आणि जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।